ची राज्यातली बातमी आहे। हिंगोली जिल्ह्याला देखील पावसाने झोडपलेलं आहे। 400 हेक्टर शेतीचं नुकसान पुराच्या पाण्यामध्ये झालेलं आहे। पेरण्या त्यामुळे वाहून गेलेल्या आहेत। 500 घरांची पडझड देखील झालेली आहे। हिंगोली जिल्ह्याला पावसाने चांगलं झोडपून काढलं। वसमत तालुक्यातल्या कुरुंदामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जलमय कुरुंदा झालेला आहे। 15 ते 20 गावांमध्ये अतोनात नुकसान झालंय। 400 हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांची उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुसळधार पावसामध्ये पेरणी वाहून गेली। तर 500 घरांची पडझड झाल्यामुळे अनेकांचे संसार हे सध्या रस्त्यावरती आलेले आहेत। आणि अशाच काही नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी पाठक यांनी। आता येथील नागरिक आहेत, त्यांच्याशीच आपण जाणून घेऊ काय काय नुकसान झालं। मामा, तुमचं शेत कुठं होतं आणि काय काय नुकसान झालं? पूर्ण विकणं वाहून गेले, ढोराचे कोठे वाहून गेले आणि शेत बी खरडून गेलं, सोयाबीन वाहून गेलं, कापूस वाहून गेला, हळद पण बेडवरले वाहून गेली, काही ठिबक वाहून गेलं। घरातली ज्वारी, गहू गेले, पुस्तकं लेकरायचे, दप्तर गेले, कपडे, पैसे सगळं गेले, पत्र गेले वाहून। आम्ही काय नाही करतो, शेताला गेलो, शेतातून आलो की चहा करू लागली तर सगळंच पाणी आलं, घोडा सगळं वाहून गेलं। आमचं सगळं घरातली भांडे कुंडे सगळं राशन पाणी सगळं गेलं आमच्या घरात। जे खायला ते आम्ही शेतामध्ये सगळं सोडून जातो, ते सगळं काहीच राहिलं। आम्ही फक्त लेकरं बाळा घेऊन पळालो। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली।